शृंखला पास पार केल्यानंतर आता आपली राईड पुढे सुरू होते। आपले नेक्स्ट डेस्टिनेशन आहे पदुम आणि ह्या रूटवर आपण पाहणार आहोत आयकॉनिक रंगदुम गोंपा। या रूटवर ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल सराउंडेड बाय व्हॅलीज, स्नो पिक्स आणि रॉ हिमालयन ब्युटी। हा प्रवास खरंच अनफर्गेटेबल होणार आहे। आज सोमवार 11 ऑगस्ट 2025 कॉलिंग झंस्कार व्हॅली लेह लडाखचा तिसरा दिवस। सकाळी आपण जिस्सा सोडून पदुमच्या दिशेने प्रवासाला निघालो आहोत। आजचा आपला दुसरा टुरिस्ट पॉईंट गोंपा रंजन। तर आपण आता गोंपा रंजनला पोहोचलेले आहे। ह्या सर्व बाईक्स लावलेल्या आहे। ह्याच ठिकाणी आपण लंच करणार आहे। साधे साधे हॉटेल्स आहेत ह्या ठिकाणी, जास्त काय आपल्याला 5 स्टार हॉटेल असं काय भेटणार नाही। या ठिकाणी जेवायला भेटतं हेच खूप मुश्किल आहे। हे आहे गोंपा रंजन। खूप टुरिस्ट लोक ह्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी, रील बनवण्यासाठी येत असतात। तर हा गोंपा रंजन आहे। पुन्हा एकदा आपण शूट घेऊ। गोंपा रंजन म्हणतात त्याला, गोंपा रंजन। आता आपण जाऊ ह्या साध्याच्या हॉटेलमध्ये आपण लंच करायला जाणार आहे। ह्या ठिकाणी आपण लंच करतोय। आपले बाकी रायडर्स 2-3 जे आहेत ते गेलेले आहेत आतमध्ये, ते ऑर्डर देत आहेत। साधं सिंपल हॉटेल आहे। ह्या ठिकाणी जास्त काय हॉटेलमध्ये काय खायला भेटत नाही बघा। मॅगी, राजमा चावल, चहा, कॉफी, पराठा, मोमोज ह्या प्रकारचेच आपल्याला लंचला भेटेल। अशा प्रकारचे हॉटेल आहे पूर्ण दगडामध्ये। हॅलो, अशा प्रकारचे हॉटेल आहे। ही दिली का रे? ऑर्डर दिली का? ऑर्डर दिलेली। ऑर्डर काय दिली? ऑर्डर दिली 1 मॅगी, 2 राईस। हे पिलियन थकलेला आहे। गुंबोक रंजन हा झंस्कार व्हॅलीमधील एक अद्वितीय व एकपात्री शिखर आहे, ज्याला स्थानिक लोक देवांचा डोंगर असेही म्हणतात। साधारण 14,800 फूट उंचीवर उभं असलेले हे शिखर दूरवरूनच लक्ष वेधून घेतं। हे शिखर बौद्ध संस्कृतीमध्ये पवित्र मानलं जातं। काय रे? आम्ही एकमेकांची छान काळजी घेतो। ओके ओके। आमची काळजी तुम्ही घेता। कोणाला मदत देतात असं हवं असेल तर ते मागू नका। आम्ही आमचं बघतो। गुंबोक रंजन पाहून पुढे निघाल्यावर नजरेसमोर उभ्या राहतात बर्फाच्छादित शिखरांच्या रांगा, सभोवतालचं शांत वातावरण आणि या डोंगराची अद्वितीय भव्यता। संपूर्ण प्रवासातला हा एक असा क्षण आहे जो मनात कायम घर करून राहतो।
तू ओढू नको त्याला काय ड्रायव्हर माग अजून दे हा मागच बसला असता खरंच हसतोय हा मागच बसला असता तुम्ही याला घेऊन गाडीला हातच नसतं लावून दिला अंकल हॅलो फुफटा धुराळा सगळा धुराळा हा सागर कस काय एक नंबर जोरात येऊ जोरात इकडे येऊ इकडे मुक्कामी स्थळी पोचलेले हे हॉटेल आहेत बंद झालं बसून बसून एकंदरीत कसा प्रवास झाला खूप फुफटा 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 ते 3-4 गाड्या जर नसते तर एवढं जायला किती फुफट आहे देवानाचे कपडेच सांगते हे गाड्यांच्या मग चालल्यामुळे जास्त फुफटा लागला यांना बाकीच्यांना नाही कोणाला काय नाही तुम्ही गाड्यांच्या मग चालल्यामुळे हा डन टुडे डन हे हॉटेल आहे चला पुढे चला क्या भूक लागली नाही का लागली ना काय उपवास आहे का व्यवस्थित हा घ्यायचे ना बघू ना व्हेज चिकन कोणी घेतलं का बघा ना हा श्रावण चालू व्हेज चिकन कोणी घेतलं का बघा जिस रोज देखा है उसको हम समा जलाना भूल गए तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए रात नशे में मस्त समा है आज नशे में सारा जहां है रात नशे में मस्त समा है आज नशे में सारा जहां है तेरा मस्ताना मैच करो ना रात्री पदुमला स्वादिष्ट डिनर करून त्यानंतर झालेल्या म्युझिकल नाईट मध्ये कॅरोकेवर गाणी गाऊन सगळ्यांनी धमाल केली. कॅरोकेमुळे वातावरण आणखीनच रंगतदार झालं. दिवसभराच्या बाईक रायडिंगचा सारा थकवा या सुरांनी आणि हास्यांनी पूर्णपणे विरघळून गेला. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन डेस्टिनेशनच्या राईड मध्ये. सो स्टे ट्यून. तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. ठीक है सर. आंखों से आंख ऐसे है ना. आंखों से आंखें मिलती है ऐसे